नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही आपण ऑनलाईन अर्ज करत आहोत त्याच्यामध्ये नवीन अपडेट आलेली आहे आणि आता जो काही आपल्याला फॉर्म भरत असताना त्रास होत होता तो म्हणजे OTP न येण्याचा, आता जे आहेत OTPची आता गरज राहिलेली नाहीये आणि आता आपण आपला आधार कार्ड नंबर वापरून थेट लॉग इन करू शकतो आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म अगदी सोप्या रीतीने भरू शकतो। याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो आणि बहिणींनो, सर्वप्रथम आपल्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। तेथे क्लिक करून आपण थेट पद्धतीने या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर येऊ शकतात। इतर खूप साऱ्या फेक वेबसाईट ओपन झालेल्या आहेत, त्यामुळे जी व्हिडिओ खाली आपल्याला लिंक दिली आहे त्याच लिंकवरनं आपण या वेबसाईटवरती या, म्हणजे वेबसाईट शोधण्याचा आपला त्रास जो आहे कमी होईल। आता आपल्या समोर जी दिसत आहे ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ही आपल्याला दिसत आहे। या वेबसाईटवरती आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म हा भरता येणार आहे। वेबसाईट अशा पद्धतीने दिसते आणि थोडं खाली स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला योजनेची पात्रता, अपात्रता आणि अर्जाची प्रक्रिया ही थोडक्यात येथे दिसते। आपण ती सविस्तर वाचून घेऊ शकता। आता आपला जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपल्याला सर्वप्रथम या योजनेच्या प्रोफाईल हे आपल्याला बनवावं लागत असतं अर्ज करण्यासाठी। तर आपल्याला प्रोफाईल कशा पद्धतीने बनवायचं, तर आपल्याला मोबाईलवरती जे 3 लाईन दिसतील त्या 3 लाईनवरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर खाली अर्जदाराची लॉग इन या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही लॉग इन पेज आहे ते आपल्यासमोर ओपन होत असतं। जर आपली प्रोफाईल असेल तर आपण इथे मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून आणि कॅप्चा कोड फिलअप करून हे थेट पद्धतीने इथे लॉग इन करू शकता। जर आपण प्रोफाईल बनवलेली नसेल तर सर्वप्रथम आपल्याला प्रोफाईल बनवून घ्यावी लागते। त्याकरता आपण खाते तयार करा या पर्यायावरती क्लिक करायचं। खाते तयार करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने सविस्तर माहिती ही दिसते। या माहितीनुसार आपल्याला आपलं सर्वप्रथम जे आधार कार्डवरचे डिटेल्स आहे, नाव आहे ते टाकायचं आहे इंग्लिशमध्ये। त्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर हा चालू स्थितीतला किंवा शक्यतो जो कोणता मोबाईल आधार कार्डला लिंक केलेला असेल तोच मोबाईल नंबर इथे वापरा। त्यानंतर पासवर्ड आपल्याला इथे टाकायचा आहे। पासवर्ड, काहींचा प्रश्न येतो की पासवर्ड कसा तयार करायचा, तर साधा सिंपल पासवर्ड तुम्ही कोणतेही नाव टाकू शकता। तुमच्या घरातील लहान मुलाचं नाव टाका, त्याच्यानंतर 1 2 3 4 तिथे लिहा मुलाचं नाव टाकून, आणि त्याच्यानंतर डबल हॅश किंवा डबल स्टार दाबा आणि आपला पासवर्ड हा इथे तयार होतो। तो फक्त दोनदा व्यवस्थितरित्या इथे टाकायचा। त्याच्यानंतर आपला पासवर्ड हा सेव्ह होईल। त्यानंतर आपला जो काही जिल्हा आहे प्रोफाईल तयार करणाऱ्याचा तो जिल्हा इथे सिलेक्ट करायचा। जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा। तालुका सिलेक्ट केल्यानंतर आपलं जे काही गाव असेल ते गाव आपण निवडू शकता। त्यानंतर महानगरपालिका क्षेत्रात जर येत असेल तर महानगरपालिका जी आपल्याला ॲप्लिकेबल असेल ती निवडा। जर नसेल तर लागू नाही या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं। ग्रामीण भागाकरता लागू नाही, आणि जर नगरपालिका क्षेत्रात येत असाल तर जी आपली नगरपालिका नगर परिषद असेल ती आपण सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर ऑथराइज पर्सन हा जो काही पर्याय आहे हा खूप महत्त्वाचा आहे। सामान्य महिला जर अर्ज करत असतील तर त्यांनी सामान्य महिला हा पर्याय निवडा, किंवा इतर ज्या कोणी आशा सेवक वगैरे असेल त्या पर्यायानुसार आपण इथे निवडू शकता। सामान्य महिलाच अर्ज करत आहे त्यामुळे आपण सामान्य महिला इथे निवडत आहोत। ते निवडल्यानंतर आता आपल्याला ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि ॲक्सेप्ट म्हणायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे कॅप्चा कोड टाकायचा। कॅप्चा कोड टाकून इथे आपल्याला जे साइन अप बटन दिसत आहे हे साइन अप बटनवरती क्लिक करायचं, म्हणजे आपला जो लॉग इन प्रोफाईल आहे तो तयार होईल। लॉग इन प्रोफाईल तयार झाल्यानंतर आपल्याला लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इन बटनवरती क्लिक केल्यानंतर आपण जो कोणता मोबाईल नंबर वापरला असेल त्यानुसार आपला इथे मोबाईल नंबर टाकायचा, पासवर्ड टाकायचा, कॅप्चा कोड फिलअप करायचा आणि लॉग इन म्हणायचं आहे। आता माझी प्रोफाईल मी ऑलरेडी बनवली आहे तर मी थेट पद्धतीने आता इथे लॉग इन हे करणार आहे। काही वेळेस आपल्याला लॉग इन करण्याकरता त्रास होऊ शकतो, तर ते थोडा वेळ आपण ट्राय करायचा आहे, लॉग इन होऊन जातं। अशा पद्धतीने लॉग इन केल्यानंतर आपल्याला केलेले अर्ज
म्हणजे आपण यापूर्वी केलेले अर्ज असतील ते इथे दिसतील आणि आपल्याला जर नवीन अर्ज करायचे असतील तर आपल्याला जे आहे या 3 लाईन ज्या आहे त्यावरती क्लिक करायचं। इथे आपल्याला दिसेल माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज, या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर आता जे आहे नवीन पर्याय आलेला आहे तो म्हणजे आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाकायचा आणि व्हॅलिडेट आधार नंबर यावरती क्लिक केल्यानंतर थेट पद्धतीने आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा आपल्यासमोर ओपन होणार आहे। ओटीपी टाकण्याची गरज राहिलेली नाहीये, ओटीपीच्या त्रासातून आपल्या सर्वांची आता मुक्तता झालेली आहे। तर आपण आधार कार्ड नंबर कॅप्चा कोड टाकून व्हॅलिडेट आधार इथे वरती क्लिक करणार आहे। त्याच्यानंतर आपला समोर थेट पद्धतीने अर्ज हा ओपन होणार आहे। अशा पद्धतीने आता नवीन जो नोंदणी अर्ज आहे तो आपल्या समोर ओपन झालेला आहे आधार कार्डच्या डिटेल्स नुसार। आता आपल्याला आधार कार्डवरती जी आपलं ज्या महिलेच्या नावाने अर्ज करायचा आहे, प्रोफाईल कोणाच्याही नावाने तुम्ही तयार करू शकता, कोणत्याही महिलेच्या नावाने अर्ज आपल्याला ज्या महिलेच्या नावाने तयार करायचा आहे त्या महिलेचे इथं आधार कार्डनुसार आपल्याला नाव टाकायचं आहे। त्यानंतर जे असणार आहे ते म्हणजे वडील आणि पतीचे नाव आपल्याला इथे टाकायचं आहे। पहिले आपण वडिलांचे नाव टाकणार आहोत की पतीचे नाव टाकणार आहे ते सिलेक्ट करायचं। जर महिला विवाहित असेल तर पतीचे नाव येईल, अविवाहित असेल तर वडील येईल किंवा घटस्फोटित परित्यक्त असेल तर त्यानुसार आपण इथे पर्याय निवडू शकता। तर आता जी आहे विवाहित महिला अर्ज करणार आहे म्हणून पतीचे नाव आणि त्यानंतर आपल्या पतीचं इथे पूर्ण नाव टाकायचं आहे। पूर्ण नाव टाकल्यानंतर खाली जो पर्याय आहे तो म्हणजे महिलेचे लग्नापूर्वीचे नाव आपल्याला इथे टाकायचे आहे। महिलेचे लग्नापूर्वीचं नाव कोणतं, जे आपल्या शाळेत सोडल्याच्या दाखल्यावरती जे नाव असेल तो नाव आपल्याला इथे टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला पुढचा पर्याय दिसतो तो म्हणजे वैवाहिक स्थितीचा। वैवाहिक स्थितीच्या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे 5 पर्याय दिसतात, विवाहित, अविवाहित, विधवा, घटस्फोटित, निराधार, परित्यक्त। यापैकी जो पर्याय आपल्याला सुटेबल असेल, जो पर्याय आपला असेल तो निवडायचा आहे। मी अर्ज भरत असलेली महिला विवाहित आहे म्हणून विवाहित हा पर्याय निवडत आहे। त्यानंतर आपल्याला येथे विचारलं जात आहे ते म्हणजे जन्मतारखेचा महिना आणि वर्ष। तर आपल्याला इथे जन्मतारखेचा महिना वर्ष आता हे निवडायचं आहे कॅलेंडर मधून आणि येथे कॅलेंडर वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। जी काही जन्मतारीख असेल, जो काही महिना असेल तो निवडून आणि साल इथे सिलेक्ट करायचं आहे। जे कोणतं साल असेल ते साल निवडा त्या महिलेचं। त्यानंतर जो काही असेल तो महिना निवडा। महिना निवडल्यानंतर पूर्ण बर्थ डेट आपली इथे फिलअप करा। अशा पद्धतीने आपली जन्मतारीख येईल। जन्मतारीख आल्यानंतर आपल्याला जे आहे इथे आपल्याला विचारलं आहे आपला जन्म महाराष्ट्रात झाला आहे की नाही। होय पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपला डायरेक्ट जे काही आहेत पुढचे डिटेल्स आपल्याला भरता येतात। नाही केलं तर आपल्याला इतर पुरावे आपल्याला शेवटी जोडावे लागत असतात। होयवरती क्लिक केल्यानंतर आता इथे येत आहे ते म्हणजे आधार कार्डनुसार आता आपला अर्जदाराचा पत्ता आणि महाराष्ट्रामधील जो काही पत्ता आणि संपर्क क्रमांक आहे ते आपल्याला इथे टाकावं लागणार आहे। तर इथे जो काही आपल्या अर्जदाराचा पत्ता जो आहे तो आपल्याला आधार कार्डनुसार जो आपला पत्ता आहे तो आपल्याला इथे अर्जदाराचा पत्ता इथे लिहायचा आहे। त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे, जो आपल्या आधार कार्डवरती असेल तो पिनकोड टाकायचा। त्यानंतर आपल्याला सिलेक्ट डिस्ट्रिक्ट करायचा आहे आधार कार्डनुसार। आता आपण जो काही आपला जिल्हा असेल तो जिल्हा इथे निवडायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर आपल्यासमोर पर्याय येतो तो म्हणजे तालुका निवडण्याचा। तो आपल्याला तालुक्याची इथे लिस्ट येईल, त्यातून जो आपला कोणता तालुका असेल तो तालुका इथे निवडायचा आहे। त्यानंतर तालुका निवडल्यानंतर आपल्यासमोर येईल ती म्हणजे गावांची यादी। गावांच्या यादीतून आपलं जे काही गाव असेल ते गाव आपल्याला इथे निवडायचं आहे। गाव निवडल्यानंतर आपल्या समोर जो येतो तो म्हणजे मतदारसंघाचा पर्याय। मतदारसंघ आपला विधानसभा मतदारसंघाची इथे लिस्ट आहे। जो आपला मतदारसंघ येत असेल तो मतदारसंघ आपण इथे निवडायचा आहे। अशा पद्धतीने आपण आपला मतदारसंघ निवडला आहे। आता त्यानंतर महिलेचा जो काही चालू स्थितीतील मोबाईल नंबर असेल तो आपल्याला इथे टाकायचा आहे। मोबाईल नंबर इथे टाकून घेतल्यानंतर आपल्याला पुढे विचारलं जात आहे ते म्हणजे आपण शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेत आहात का। जर आपण श्रावण बाळ किंवा संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतला असेल तर इथे होय पर्यायावरती क्लिक करायचं आहे। पण त्यानंतर आपल्याला इथे योजनेचं नाव विचारलं जातं आणि दरमहा किती पेन्शन येते ते विचारलं जातं। पण ही जर पेन्शन 1500 रुपयापेक्षा जर जास्त असेल तर अर्ज भरू नका, तुमचा अर्ज रिजेक्ट होतो। त्यापेक्षा जर कमी असेल तर इथे आपल्याला ती रक्कम टाकायची आहे। आता या महिलेला कोणताही लाभ मिळत नाही त्याकरता हा नाही हा पर्याय सिलेक्ट करतोय। त्यानंतर जे आहे ते म्हणजे महिलेच्या बँक खात्याचा तपशील आपल्याला इथे द्यायचा आहे। बँक कोणतीही चालेल, सरकारी चालेल,
जिल्हा बँक सुद्धा आता चालणार आहेत आणि पोस्टातील बँक सुद्धा चालणार आहेत. पण तुम्ही पोस्टातील जर बँक असेल, तुमचे इंडियन पोस्ट बँक जर असेल, ते डिटेल्स इथे टाकले तर तुम्हाला कोणताही व्हेरिफिकेशन किंवा करण्याची गरज पडत नाही. थेट डीबीटीला तुमचं अकाउंट हे लिंक होत असतं. आता आपल्याला येथे जे पहिलं आहे ते बँकेचं नाव, म्हणजे तुमची जर स्टेट बँक असेल तर स्टेट बँक लिहा आणि ब्रांचचं पुढं नाव टाका. आणि जर आपण इंडियन पोस्ट ऑफिसमधून जर केलं असेल तर त्या पद्धतीने इंडियन पोस्ट ऑफिस बँक इथे टाकायचं आहे. त्यानंतर आपलं ब्रांचचं नाव असेल ते लिहायचं आहे. त्यानंतरचा जो पर्याय आहे तो म्हणजे बँक खातेधारकाचे नाव. बँक खातेधारकाचं नाव जे पासबुकवरती नाव ज्या पद्धतीने असेल त्याच पद्धतीने इथे टाकायचं आहे. त्यानंतर जी महिला असेल तिचा बँकेचा खाते क्रमांक इथे टाकायचा आहे पासबुक प्रमाणे. त्यानंतर परत एकदा खाते क्रमांकाची पुष्टी करायची, परत एकदा तो खाते क्रमांक टाकायचा आहे, IFSC कोड टाकायचा आहे. आणि IFSC कोड टाकल्यानंतर आपल्याला शेवटचा जो काही माहिती विचारली जाते ती म्हणजे आपले जे काही बँक खाते आहे ते आधार कार्डशी जोडलेलं आहे का. तर जोडलेले नसेल तर जोडून घ्या, आणि जर जोडलेले असेल तर इथे होय पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता नवीन अपडेटनुसार आता आपल्याला वेबसाईटवरती पण आधार कार्डची समोरची बाजू, आधार कार्डची मागची बाजू ही जोडावीची आहे. म्हणजे यापूर्वी जे अर्ज केले आहेत वेबसाईटवरती तिथे आधार कार्ड मागितलं जात नव्हतं, पण आता आधार ऑथेंटिकेशन केल्यामुळे आपल्याला इथे आधार कार्डवरील जे काही डिटेल्स आहे त्या आपल्याला फोटोच्या माध्यमातून ते टाकायचे आहे. आधार कार्डचा समोरचा फोटो, आधार कार्डचा मागील फोटो, जो काही पत्त्याचा आहे तो. त्यानंतर आपल्याला आदिवास प्रमाणपत्र हे अपलोड करायचं आहे. अपलोड करण्यासाठी आपण अपलोड पर्यायावरती क्लिक करायचं. आपल्या जी काही मोबाईलची गॅलरी असेल किंवा कम्प्युटरची गॅलरी असेल ती ओपन होते. त्यातून जेथे आपला फोटो असेल तिथून फोटो आपण अपलोड करायचा आहे आणि तो इथे वेबसाईटवरती डिस्प्ले होईल. त्यानंतर आपल्याकडे जर पिवळे केशरी रेशन कार्ड असेल किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर होय पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आणि आपल्याला केशरी रेशन कार्डची जी समोरील बाजू आहेत ती अपलोड करायची आहेत. आणि जी काही मागील बाजू आहेत म्हणजे जिथे फॅमिलीचे पूर्ण नाव असतात त्या दोन्ही बाजूचे फोटोज आपल्याला इथे अपलोड करायचे आहे. जर केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड नसेल तर आपल्याला नाही या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. पण त्यानंतर आपल्याला इथे उत्पन्न प्रमाणपत्राचा ऑप्शन ओपन होतो. हे उत्पन्न प्रमाणपत्र जे आहे ते तहसीलदारांकडे आपल्याला उत्पन्न प्रमाणपत्र हे लागणार आहे. त्यानंतर आपल्याला अर्जदाराचं हमीपत्र इथे अपलोड करायचं आहे. जर आपल्याकडे हमी पत्राचा फॉर्मॅट नसेल तर इथून डाउनलोड करून घ्यायचं आहे, त्याची प्रिंट काढायची आहे, सही करायची, नाव टाकायचं आणि गावाचं नाव आणि तारीख इथे टाकल्यानंतर त्याचा फोटो आपल्याला इथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर शेवटचा जो पर्याय आहे तो म्हणजे अर्जदाराचा फोटो. अर्जदाराचा फोटो आपल्याला इथे अपलोड करायचा आहे. जर आपल्याकडे पासपोर्ट साईज फोटो असेल तर तो फोटो अपलोड करा. जर लाईव्ह व्यक्ती आपल्या समोर असेल त्यांचा फोटो आपण अपलोड करू शकता. त्यानंतर जो काही शेवटचा आणि पर्याय आहे तो म्हणजे हमीपत्राचा स्वीकार करा. या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला परत डिजिटल स्वरूपातील जे काय हमीपत्र आहे ते येत असतं. त्याला आपण स्वीकारा या पर्यायावरती आपण क्लिक करायचं. स्वीकारा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपण जी काही शासनाला आपली आधार कार्डची EKYC डिटेल्स वापरण्यास परवानगी देत असतो. या सर्व डिटेल्स भरून झाल्यानंतर परत एकदा फॉर्म आपला चेक करून घ्यायचा आहे. चेक करून झाल्यानंतर एकदा दोनदा तीनदा चेक करून घ्या, व्यवस्थित चेक करा. त्यानंतर आपल्याला सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जो काही फॉर्म आपण भरला आहे तो पूर्ण एकदा ओपन होत असतो. त्यामध्ये आपल्या सर्व डिटेल्स, नाव, आधार कार्डचे डिटेल्स, बँकेच्या डिटेल्स, आपण जोडलेली सर्व कागदपत्रे दिसतात. आणि त्याखाली आपल्याला कॅप्चा कोड आहे. तो कॅप्चा कोड टाकला की आपला फॉर्म हा परत एकदा सबमिट विचारतं. सबमिटवरती क्लिक करायचा आहे आणि आपला अर्ज हा सबमिट होत असतो. आता आपण जो अर्ज सबमिट केला तो अर्ज कुठे जाऊन बघायचा तेही मी आपल्याला दाखवून देतो. अशा पद्धतीने आपण होम पेजवरती आल्यानंतर आपल्यासमोर केलेले अर्ज हा पर्याय दिसेल. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपण जे काही अर्ज केलेले आहेत ते सर्व अर्ज इथे ओपन होत असतात. जेवढे आपण अर्ज केले असतील तेवढे सर्व लिस्ट येथे येत असते. ही अशा पद्धतीने आता आपल्याला वेबसाईटवरील अर्ज केलेले अर्ज हे दिसत आहे. सर्व अर्ज अजून पेंडिंगच आहे. कोणताही अर्ज अजून अप्रूव्ह झालेला नाहीये. अप्रूव्ह होण्याची प्रक्रिया ही सुरू आहे. त्याकरता आपले जेवढे अर्ज बाकी असतील तेवढ्यांनी अर्ज करून घ्या. 14 ऑगस्ट पर्यंत जेवढ्यांचे अर्ज मंजूर होणार आहे त्यांना सर्वांना महिलांना 17 ऑगस्टला त्यांच्या खात्यावरती महाराष्ट्र शासनातर्फे 3000 रुपये हे येणार आहेत. याची नोंद घ्या. आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.